आपण आता जुन्या नाशिक या ठिकाणी आहोत. काल मध्यरात्रीच्या सुमारास त्र्यंबक पोलीस चौकीच्या पाठीमागे एक दुमजली बिल्डिंग कोसळली. त्यामध्ये 13 जण जखमी झाले असून त्यापैकी काही बालकांचा देखील समावेश होता. आपण इथं या दृश्यांमध्ये बघू शकतोय की ही जी बिल्डिंग होती याच्यात मोठ्या प्रमाणात घर उपयोगी सामानाचं नुकसान झालं असेल, गाड्यांचं नुकसान झालं असेल आणि विशेष म्हणजे खाली आरसीसीचं बांधकाम असताना सुद्धा बिल्डिंग कोसळली. तर नाशिक महानगरपालिकेने या ठिकाणी नोटिसा बजावणं अशा ज्या दुर्गीत इमारती आहेत त्यांना पाडायचं काम हाती घेतलं पाहिजे. सध्या पावसाचं वातावरण आहे, राज्यात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आपल्यासोबत या ठिकाणी काही स्थानिक नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा, नेमकं काय घडलं होतं रात्रीच्या सुमारास? रात को 9 साढ़े 9 बजे बिल्डिंग गिरी। इसमें 4 बच्चे 7 लोग बड़े थे और प्लस इसमें 2-3 जूने बाड़े हैं खड़काली के। नासिक नगर पालिका ने एक्शन लेने मांगता वो बाड़े के ऊपर। 2-3 जूनी बिल्डिंग है और त्र्यंबक चौकी का जो रिक्शा स्टैंड है, यहाँ जो भी घटना घड़ी तो रिक्शा वाले भाग जाते रिक्शा छोड़ के। कोई पेशेंट को लेके जाता नहीं, कोई हेल्प नहीं करता। ये 2 चीज़ों पे एक्शन लेने मांगता नगर पालिका ने। आज दिनांक 20/8/2025 रोजी 9:15 वाजता रात्री आमचं मुख्यालय जे आहे शिंगाडा तलाव येथे कॉल दिलेला आहे का अशी इमारत आपली जुन्या नाशिकमधली त्र्यंबक पोलीस चौकीच्या मागं कॉलॅप्स झालेली आहे. त्वरित आमच्या मुख्यालयाचे पहिला बंब टर्नआउट झाला. घटनास्थळी जेव्हा पोहोचले आमचे कर्मचारी, त्यांच्या लक्षात आलं का इथं जास्त लोक अडकलेले आहे. त्यामुळे आम्ही इतर केंद्राची मदत घेतली. 3 बंब घटनास्थळी आणि आमचे काही ट्रेनी असतील, आमचे अधिकारी कर्मचारी त्वरित घटनास्थळी पोहोचले होते. आणि घटनास्थळी त्यांनी काम करीत असताना एकदम स्टार्टला जेव्हा ते वरती गेले, 2 मजली इमारत होती, आरसीसी बांधकाम होतं. त्याच्यामुळे ते जे अडकलेले लोक होते त्यांची सुटका अग्निशामक दलाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगल्या रीतीने आणि कमी वेळेमध्ये केलेली आहे. आणि ते सर्व जास्त नाही परंतु किरकोळ जखमी झालेलेच आहेत. आणि अशा सर्व लोकांना, जवळपास 7 लोकांना अग्निशामक दलाच्या आमच्या जवानांनी रेस्क्यू केलेला आहे आणि त्यांना हॉस्पिटलला पाठवलेलं आहे. किती लोक होते? सततधार पाऊस चालू आहे. पावसाच्या त्याच्यामध्ये पावसाचं पाणी मुरून एखाद्या वेळेस त्याची जी भिंत आहे त्याच्यामध्ये गेलेलं असेल, त्याच्यामुळे कदाचित तो प्राथमिक अंदाज आहे का त्याच्यामुळे ते कॉलॅप्स झालेला आहे. त्याच्यामध्ये 2 लहान मुलांचा समावेश आहे. खरं तर हा प्रकार घडल्यानंतर अवघ्या काही वेळातच अग्निशामक दलाचे 3 बंब या ठिकाणी दाखल झाले होते आणि त्यांच्याकडून रेस्क्यू ऑपरेशन देखील या ठिकाणी करण्यात आलं होतं. तर दुसऱ्याकडे स्थानिक पोलीस देखील लगेच या ठिकाणी दाखल झाले होते. टॉप न्यूज साठी राहुल वाघ, नाशिक. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.